जय महाराष्ट्र पब्लिक. तर मित्रांनो 10-15 दिवस झाला आपण गावाकडे आलो नव्हतो. आपले बरेच काही कामं होते. गणपतीचं आगमन होणार आहे. मग ते दरवर्षी आपला गणपतीचा स्टॉल वगैरे राहत आहे. मग गणपती बुकिंगसाठी बाहेर फिरायला वगैरे म्हणजे बुकिंग करण्यासाठी आपण बाहेर गेलतो. तर व्हिडिओ बनवायचं कारण काय ते आता मी तुम्हाला दाखवतो. आत्ता जस्ट आलो मी तुम्हाला टायमिंग दाखवतो. 10:30 वाजून गेलेत मित्रांनो. तर ह्या टायमाला मग आई तर झोपलेली होती. मी आला आईला समजलंच की आई लगे किचनला गेली. मला वाटलंच आता दरवाजा वगैरे काहीतरी वाजल्या मी. तर काय करायला बघा तुम्हाला दाखवतो. काय चालू आहे? जेवण करून आलो मी थोडं नाही का. गुरुपौर्णिमेच्या हार्दिक शुभेच्छा. व्हिडिओ चालू आहे मित्रांनो. आपण गुरुपौर्णिमेला नव्हतो आणि आई काय असते बघा, ही आई असते. रात्री 10:30 वाजले तर मी तिला माहित फक्त दरवाजाच वाजला. मी आलो, गाडी वाजलेली आवाज ऐकला आणि मी तिकडं फ्रेश व्हायला गेलो, कपडे वगैरे चेंज करायला. तर आईचं काम चालू झालं. लगेच लेकरू जेवण करून आले का नाही. लगेच 10:30 वाजता उठून झोपलेली होती बरं का. दरवाजा वगैरे लावला होता मी, दरवाजा पुढे ढकला तर झोपलेली होती. तर आता मग मी येलोच किचन मध्ये. काय चालू आहे, काहीतरी दरवाजा उघडा दिसायला, लाईट ऑन दिसायला किचनची, म्हणून इकडे बघायला आलो तर काय हे काम चालू होतं. ही असते आई. आणि आपला गुरु आपल्या स्टेटसवर, सॉरी मी गुरुपौर्णिमे दिवशी आलो नाही, अगं स्टेटस बी ठेवलं ना. स्टेटस बिटस ही येड्याचे लक्षण आहेत. मला तर वाटत नाही जन स्टेटसला ठेवते का. आईची गुरु ह्यांची आई कुठं असते, अनाथ आश्रम मध्ये, आणि स्टेटस कुणाचे ठेवते, आईचे. मला तर त्या गोष्टीवर विश्वास नाही. माझी आई माझ्या सोबत आहे. शुभेच्छा जरी मला उशीर झाला असेल आईला शुभेच्छा देण्यासाठी, पण ही अंतकरणातून आणि मनाभावातून शुभेच्छा आहेत. ही म्हणजे आई असते. हीच आपला खरा गुरु असते. धन्यवाद मित्रांनो.